तर नमस्कार मित्रांनो, आज शनिवार आहे 20 जुलै। तर माझा अख्खा दिवस नाही पण 3-4 तास तरी आज एक डॉक्युमेंट शोधायला गेले गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती। तर मला माहीत नव्हतं की गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती किंवा शासनानं पारित केलेले जे निर्णय असतात, लॉज असतात, ते कुठं शोधायचे, कुठं बघायचे ते मला माहीत नव्हतं। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल पण मला माहीत नव्हतं। मला वाटतं की तुम्हाला पण माहीत असायला पाहिजे। मला एक डॉक्युमेंट पाहिजे होतं। जी सोसायटी माझ्याकडून शेअर सर्टिफिकेट म्हणून, हे फ्लॅटचं शेअर सर्टिफिकेट म्हणून एक डॉक्युमेंट असतं, ते ओनरकडे असायला पाहिजे। तर आमची सोसायटी त्याच्यासाठी मला 25,000 रुपये मागत होती। पण मला आयडिया होते की ग्रामपंचायतीमध्ये जर सोसायटी असेल तर 25,000 नसून 5,000 आहे, आयडिया होती। पण आता हे खरं कसं पटवून देणार की हे 25 नाही 5 आहे? तर त्यासाठी मला मग ते ऑथेंटिक डॉक्युमेंट कुठं भेटेल? वेबसाईटवरती एक होतं पण ते वेबसाईटवरती थोडीच विश्वास ठेवतील, म्हणून मी त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती ते शोधलं आणि माझे 2-3 तास गेले। पण आता तुम्हाला सांगतो ते कसं शोधायचं काय आहे। आता तुम्हाला डायरेक्ट मी ना कम्प्युटरवरती दाखवतो। त्याचं स्क्रीन वगैरे शेअर करायचं ते मला जमत नाही। आपली जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती मी मगाशी बघा ही इथं आहे, दिसते का, महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती गेला तुम्ही। हो कनेक्ट चल, कनेक्टेड नो, येस ओके कनेक्ट झालं आहे। आता आपण काय करू, हे उघडली, ही बघा वेबसाईट ही अशी दिसते। इथं शासकीय निर्णय याला क्लिक मारायचं। शासकीय निर्णयाला क्लिक मारला तुम्ही, नंतर जायचं खाली, हे बघा हे शासन निर्णय दिसतंय, मंत्रिमंडळ दिसतंय, ह्याच्यामध्ये दोन्हीकडं दिसतं तुम्हाला। तर शासन निर्णयमध्ये जाऊ आपण, हे मग आपल्याला शासनाच्या दुसऱ्या वेबसाईटवरती घेऊन जातं, हे असं, ठीक आहे। आता हे दिसतंय का तुम्हाला? आता कुठल्या डिपार्टमेंटचं तुम्हाला पाहिजे ते इथं दिसतं। तर मला पाहिजे होतं हे कोऑपरेटिव्ह सोसायटीजचं पाहिजे होतं मला। तर आता कॉर्पोरेशनमध्ये मी गेलो आणि इथं डेट टाकली की हा 9 ऑगस्ट होती, आपण 1 टाकून देऊया, बरोबर येऊन जाईल। आणि इकडच्या बाजूला आपण टू डेट इथं 31 ऑगस्ट टाकून देऊया, म्हणजे ऑगस्ट महिन्यातले जे काय होते सर्क्युलर तेवढे होऊन जातील। आता इथं काय, हा जो कॅप्चा आहे बाजूला हा टाकून देऊया, H14। आता सर्च करतो, सर्च केलं आणि बघा हे डॉक्युमेंट ओपन झालं। इथं सगळे त्या महिन्यातले जेवढे काही GR होते ते इथं ओपन झालेत आणि हा इथून असा ओपन करायचा, ओके करायचं इथं वरती। आणि हा बघा तो सर्क्युलर ओपन झाला आहे आणि इथं खाली ते नियम दिलेत। महानगरपालिकेमध्ये 25,000, ते मला 25,000 मागत होते आणि आमचं आहे सोसायटी आहे ग्रामपंचायतीमध्ये, मग मला हे फक्त 5,000 रुपयेच द्यायला लागतात। ते मला आता ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आपले त्यांना पाठवले। आता ही गोष्ट मी तुम्हाला फक्त 5 मिनिटामध्ये करून दाखवली, पण ह्याच्यात माझे 3-4 तास गेलेत, कारण मला माहीत नव्हतं डेट कुठली त्या GRची, कुठल्या डिपार्टमेंटने GR पास केलेला, ते सर्क्युलर पास केलेलं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये। मी होम मिनिस्ट्रीमध्ये काय ते होम डिपार्टमेंटमध्ये बघत होतो, त्यात नाही सापडलं। शेवटी कोऑपरेशन आणि टेक्स्टाईल्स या डिपार्टमेंटमध्ये ते सापडलं। म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंट माहीत पाहिजे की कुठल्या डिपार्टमेंटने जो सर्क्युलर पास केला आहे, ॲटलिस्ट तेवढं तरी। नाहीतर मी ते त्याचे दुसऱ्या, आणि ते 2001चं होतं म्हणून मी ते 1 by 1 डॉक्युमेंट आत्तापर्यंतचे सर्च करत होतो, त्याच्यामुळे खूप टाईम गेला। चला आता कुठेतरी आपण बाहेर फिरू, अख्खा दिवस गेला आहे माझा याच्यामध्ये। व्हिडिओ करू दे मला।
ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवतोय मी. ह्याला मी चिखली बाहेर निघा. ए आउट झाली होय तू. झालेला आपल्या हा दुसरा बॉल. किती 5 रन. 2 बॉल 5. लक्षात ठेवा. कधी नाही ते टाइम भेटलाय इथं बसून व्हिडिओ करायला, नाही तर इथं कधी व्हिडिओ करायला टाइम भेटत नाही. अलाउड पण नाही. हे सौभाग्य मला लाभलंय. काहीतरी दैवी शक्ती फ्रायडेला अवतरित झाली आहे आणि आम्हाला एवढा व्हिडिओ करायला टाइम भेटलाय. माझ्यासोबत माझे मित्र जयसिंग आहेत आणि त्यांनी पण मला लय प्रोत्साहित केलंय व्हिडिओ चालू करण्यासाठी. थँक्यू यांना. आणि बरं आज माझे 68 सबस्क्रायबर झाले. सबस्क्राईब नाही रे, चुकलं काय? नाही तूच 68 सबस्क्रायबर झाले. जरी 68 असले तरी माझ्यासाठी तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ते म्हण ऐकले असेल, थेंबे 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 तळे साचे. कारण आणि हे सुरुवातीचे सबस्क्रायबर आहेत ना, ते जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी. कारण या लोकांनी मला सपोर्ट केलंय जेव्हा मला अजून यूट्यूबवरती काहीच येत नाही, माझ्यात स्किल नाही, मी अजून त्या यूट्यूबमध्ये एवढं एफर्ट्स दिले नाही, माझ्यात अजून तेवढं स्किल डेव्हलपमेंट झालं नाही, तरी मला या लोकांनी सबस्क्राईब केले आणि माझ्यावरती विश्वास दाखवला की बाबा मी काहीतरी करेन आणि पुढे जाऊन क्वालिटी कंटेंट बनवीन. असं मला होप दिले आहे तुम्ही आणि कॉन्फिडन्स दिला मला तुम्ही. त्यासाठी थँक्यू गाईज.